हॅलो गुड मॉर्निंग, रामकृष्ण हरी सर्वांना स्वागत आहे तुमचं पौर्णिमा गायकवाड या यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे पालखी सोहळा, त्यानिमित्ताने आमच्या घरी दिंडी येत असते। तर त्या दिंडीतल्या लोकांना आम्ही जेवण बनवतो। तर चला खाली तयारी करायची, खूप सारी कामं आहेत। आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवत आहे, फॅमिली ब्लॉग्स। तर चला पाहूयात आज काय काय होतंय। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका। मी आली आहे आता खाली। आता इथे मी पूजेचं ताट तयार करत आहे, हे पहा। तर पूजेचं ताट तयार केले, हा आहे आमचा देवारा। त्यानंतर इथं मी चहा गरम करत आहे, मला चहा प्यायचा होता। तर एक चहा जास्त गोड आहे आणि एक चहा थोडा कमी गोड आहे, जसं पाहुण्याला लागेल तसा आम्ही बनवला होता। तर इथं मी चहा घेत आहे। चहा पिऊन झाल्यानंतर मी खाली आले। इथे तुम्ही पाहू शकता की स्वयंपाकाची तयारी चालू आहे। तर अर्धा स्वयंपाक झाला आहे, अर्धा राहिला आहे। आणि हो चपात्या पण करायच्या राहिल्यात, त्यासाठी मावसदीर पीठ आणायला गेले आहेत गव्हाचं। आणि इथे तुम्ही बघू शकता की आई सगळ्यांना बसण्यासाठी इथे बॅनर हातरत आहे। इथे माझी मुलगी रेडी झाली आहे। तर इथे आई पूजा मांडतात आहेत आणि मी आता रांगोळी काढणार आहे तिथे। हे पहा, अशा पद्धतीने मी रांगोळी काढते, छोटीशीच काढते कारण तिथे सगळेजण पाया पडायला जाणार, त्यामुळे मी जास्त मोठी काढत नाही, छोटीशीच काढणार आहे। तर अशा पद्धतीने इथे आम्ही ही पूजा मांडली आहे। मी इथे बाहेर सुद्धा रांगोळी काढत आहे। पूजा मांडून झाली आहे, रांगोळी सुद्धा काढून झालेली आहे। तर बाहेर सुद्धा मी रांगोळी काढून झाली, तुम्ही बघू शकता। कशी वाटली ही रांगोळी कमेंटमध्ये नक्की सांगा। छोटीशीच काढली पालखीची। तर हा आहे माझ्या नंदेचा मुलगा, लहान नंदेचा मुलगा, आणि ही आहे माझ्या मोठ्या नंदेची मुलगी। तर चला आतमध्ये पाहूयात। तर इथं आम्ही सर्वजणी बिल्डिंगमधल्या लेडीज, मी असं सर्वजणी आम्ही इथं चपात्या बनवत आहोत। आणि बसलेले आहेत काही थोडे वारकरी, ज्या तिथे तुम्ही पाहू शकता की तिथे आजीबाई बसलेल्या आहेत। इथे इकडच्या साईडला आमच्या आज्या, दोन्ही आज्या बसलेल्या आहेत। तर त्यांचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं आहे म्हणून त्यांनी गॉगल लावलेला आहे। सो अशा पद्धतीने इथे सगळेजण निवांत बसलेले आहेत। आणि पुढे इकडे सगळा स्वयंपाक झालेला आहे, जो केला आचार्यांनी, जे दरवर्षी बनवतात। घरापासून थोड्या अंतरावर आमची इथे हे थोरल्या पादुकाचं मंदिर आहे, तिथे हे गेले होते। तर त्यांना म्हटलं तिथलं शूट करून आणा तुम्ही, मी नव्हते गेले। तर अशा पद्धतीने तिथे गर्दी होती, तुम्ही पाहू शकता। आणि इथून आता पालखी गेली आहे, जो व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तो व्हिडिओ मी एका फ्रेंडकडून घेतला। तुम्ही बघू शकता की किती छान वाटत आहे, मस्त एकदम छान। आणि सगळे वारकरी इथे येतात, लांबून लांबून येतात, कुठून कुठून प्रत्येक गावातनं वारकरी इथे येतात। आणि ही आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, जी इथून प्रस्थान होती आता आळंदीतून। पाऊले चालती पंढरीची वाट, किती छान वाटत आहे दृश्य। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। दरवर्षीप्रमाणे आता दिंडी आलेली आहे आणि आई दादा इथं त्यांचे पाय धुवून त्यांचे औक्षण करत आहे। त्यानंतर आम्ही सुद्धा दोघं त्यांचे पाय धुवून त्यांना हळदी कुंकू लावत आहोत।
तर सगळे वारकरी घरी आलेले आहेत. ते आता माऊलीचं दर्शन घेत आहेत. दर्शन घेऊन थोडंसं पाणी ते घेतील, बसतील आणि मग त्यातून पुढे ते भजन म्हणतील. मी पुढे काय बोलणार नाही, माझा वॉइस नसेल थोड्या वेळासाठी. तर तुम्ही तो व्हिडिओ एन्जॉय करा आणि ऐका त्यांचे गाणे आणि भजन. इथे मी चेंज करून आली आहे. त्यानंतर इथं आरती झाली. यांनी आरती केली इथे आणि मग नंतर जेवायला सुरुवात झाली. मनाला बरं वाटतं जेव्हा आपण वारकऱ्यांची सेवा करतो. गेली 11 वर्ष झाली माझे सासरे वारकऱ्यांना अन्नदान करतात. तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही आम्ही अन्नदान करत आहोत. तर खूप छान वाटत आहे. तर पोट भरून सगळे वारकरी व्यवस्थित जेवून जावेत असं नेहमी वाटतं. आणि इथे विराज जेवण वाढतोय. आम्ही घरातले सर्वजण जेवण वाढत होतो आणि खूप छान वाटलं. आमचं भाग्य की आमच्या घरी वारकरी येतात जेवायला. आणि त्यानंतर माणसांची पंगत बसली इथे. अशा पद्धतीने सर्वांचे जेवण झाले आणि नंतरनं ताई आणि मावशी इथं फुगडी खेळत होत्या. त्यानंतर ताई आणि त्यांचे मिस्टर फुगडी खेळले आणि असेच पुढं खेळ आहेत, तुम्ही बघा. अशा प्रकारे आम्ही सर्वांनी एन्जॉय केला. मला ही फुगडी खेळायची होती पण माझा ॲक्सिडेंट झालेला आहे. पायाला लागल्यामुळे मी फुगडी नाही खेळू शकत. तर इथं आई आणि मावशी फुगडी खेळत आहे. खूप मस्त वाटतं. पालखी येते आणि आपण एन्जॉय करतो. तर इथं आता दिंडी निघाली आहे. तर असा होता आजचा हा व्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन एका व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.